मसाई माता महिला पतसंस्थेची 22वी वार्षिक सभा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न। साक्री तालुक्यातील अग्रेसर व राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त मसाई माता महिला पतसंस्थेची 22वी वार्षिक सभा दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता श्रीमती बानुबेन वाणी पब्लिक स्कूल निजामपूर येथे चेअरपर्सन श्रीमती उर्मिलाबेन वीरेंद्रलाल शहा यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली। सभेच्या प्रारंभी मसाई मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले। सभेत दिवंगत सभासद व हितचिंतकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। अजेंड्यातील सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले। अहवाल वाचन व सूत्रसंचालन संस्थेचे जनरल मॅनेजर व निलेश जयस्वाल यांनी केले। या प्रसंगी संस्थेच्या सभासदांच्या पाल्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रात पद मिळवलेल्या सभासदांचा संचालक मंडळाच्या हस्ते सत्कार करण्यात आला। संस्थापक श्री लक्ष्मीकांतभाई शाह यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की अहवाल वर्षात व्यवसाय वृद्धी, कर्जवसुली व ठेवींच्या वाढत्या गुणोत्तरामुळे संस्थेचा नफा 74,75,000 पर्यंत पोहोचला आहे। खेळते भांडवल 29 कोटी 73 लाख, आग भांडवल 1 कोटी 20 लाख, ठेवी 13 कोटी 8 लाख, कर्ज 17 कोटी 25 लाख, गुंतवणूक 9 कोटी 21 लाख असून 0% थकबाकीची परंपरा कायम आहे। संस्थेत लॉकरची वाढ करून नवीन लॉकरची सोय करण्यात आली आहे। या वर्षापासून कोअर बँकिंग प्रणाली CBS व ऑनलाईन व्यवहाराची सुविधा सुरू केली आहे। संगणक प्रणालीची सुधारणा 8% लाभांश तसेच भेटवस्तू देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे। या आर्थिक वर्षात संस्थेला 2 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत। सदर सभेला चेअरपर्सन सौ उर्मिलाबेन वीरेंद्रलाल शहा, संचालक मंडळ सदस्य सौ योगिता शहा, सौ संगीता जयस्वाल व शैलजा सोंजे, वंदनाबेन शहा, स्नेहल राणे, राजेश्री शाह, माया शाह तसेच सल्लागार समिती सदस्य सौ कविता शाह, अनिता मोरे उपस्थित होत्या। सभेत प्राचार्य नरेंद्र तोरवणे, श्री वासुदेव बदामे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। आभार प्रदर्शन सौ सपना देवरे, मुख्याध्यापिका भानुबेन वाणीशाळा यांनी केले। सभेनंतर पुणे येथील प्राचार्य गणेश शिंदे यांचे जीवन सुंदर आहे या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान झाले। त्यांच्या भाषणाने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले व काय सांगू राणी गात सुटेला या गाण्याने वातावरण रंगतदार केले। या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सभापती तथा धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री हर्षवर्धनजी दहिते, प्राचार्य नरेंद्र तोरवणे, रवींद्र भदाने व श्री विजय भोसले, भटू भदाने, श्री LG सोनवणे, सुभाष बोरसे, उत्पल नांद्रे, प्रदीप नांद्रे, चेतन देवरे, प्रवीण देवरे, सरपंच भामेर मनोज सोनवणे, बिकनलाल जयस्वाल, श्री सुमंत शाह, राजेंद्र शाह, श्री अनिल सांजे, रघुवीर खारकर तसेच पत्रकार बंधू उपस्थित होते। या माध्यमातून व्हावी म्हणून मसाई माता महिला पतसंस्थेची स्थापना झाली आणि येणाऱ्या नफ्यातून 10% रक्कम आपण मसाई माता महिला पतसंस्थेतून आपण मंदिराला आणि या शाळेला आपण देत असतो। आणि या शाळेला देखील आता 23वे वर्ष चालू आहे। मी फक्त या शाळेला 25व्या वर्षापर्यंत देणगी देणार आहे, कारण एखाद्या लहान बाळाला तो मोठ्या होईपर्यंत संस्था निजामपूर या संस्थेचे संस्थापक लक्ष्मीकांतजी शहा, या संस्थेच्या चेअरमन उर्मिलाबेनजी सुरू केले। इथे सगळ्या सभासद महिला आहेत, संचालक मंडळ सगळं महिलांचं आहे। ती वाचवायची असतात, योग्य ठिकाणी ते इन्व्हेस्ट करायचे असतात आणि मुळातच आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम असलं पाहिजे। ही भूमिका एखाद्या आर्थिक संस्थेच्या माध्यमातून या सगळ्या महिलांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे असं मला वाटतं। शेतकऱ्यांनी ब्रिटिशांना कर्ज मागितलं, त्यांच्या लक्षात आलं
की आपण अशी काहीतरी व्यवस्था करू की पैसेही त्यांचे असतील. फेडरिक निकोल्सन नावाचा एक अधिकारी होता. त्याला सांगितलं तू जगाचा दौरा कर. त्या बँकेच्या आधारावरती पहिलं फायनान्शियल इन्स्टिट्यूट मद्रासमध्ये सहकारी तत्वावरती सुरू झालं. त्यानंतर 1948ला नगरमध्ये विठ्ठलराव विखे पाटलांनी सहकारी साखर कारखाना सुरू केला. सहकारी साखर कारखान्यांचं जाळं सुरू झालं. नंतरच्या काळामध्ये अनेक म्हणजे सहकारी पतसंस्था, सहकारीकडच्या काळात सहकारी गृहनिर्माण संस्था, असं मोठं जाळं सहकाराचं भारत. महिना अखेरला जेव्हा तुमच्या मोबाईलवरती मेसेज येतो क्रेडिटेड, काय कॉन्फिडन्स येतो जगण्यात सांगा बरं. हा जो महिना अखेरला येणारा मेसेज आहे ना, तुम्ही काही म्हणा, त्यातनं एक कमालीचा आत्मविश्वास येत असतो. आज साधी भाजी आणायला जायचं म्हटलं तर नवऱ्याला म्हणावं लागते जरा 100 रुपये द्यावा, मी भाजी घेऊन येते. पण जेव्हा ती महिला स्वतःच्या पायावरती उभं राहते, 2 रुपये कमवते, त्यावेळेस मात्र तिच्या जगण्यात एक आत्मविश्वास येत असतो. तिथं अनेक तरुण मुली पण समोर बसलेल्या आहेत. माझी त्यांच्या आयांना पण विनंती आहे, आज जर आपल्याला आपली आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती जर बदलायची असेल तर शिक्षणा इतका प्रभावी पर्याय माझ्या समोर दिसत नाही. मगाशी सर प्रास्ताविकामध्ये सांगत होते की या पतसंस्थेतून जे काही उत्पन्न मिळतं त्याच्या 10% उत्पन्न आम्ही या शाळेसाठी देतो. गोरगरिबाची सर्वसामान्य कुटुंबातली मुलं मुली शिकली पाहिजे. शहरामध्ये त्यांना जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं आहे, शहरामध्ये ज्या सुखसुविधा त्यांच्यासाठी उभ्या आहेत, त्या ग्रामीण भागातल्या मुला मुलींना सुद्धा मिळाल्या पाहिजेत. त्यांना सुद्धा नवीन दिशा देता आली पाहिजे. अशी मोजकी माणसं असतात की जी समाजकार्यामध्ये स्वतःला झोकून देतात. व्यक्तिगत एखादा मोठा धंदा व्यवसाय सुरू केला असता, राजरोसपणे बक्कळ पैसे कमवता आले असते. पण ही सहकारी पतसंस्था आहे. पाहुण्यांनी विचारलं याच्यातनं मिळतं काय? आता ते भत्ता असतोय मीटिंगचा, पण ते पण घेत नाही. ही सहकारी पतसंस्था आहे. इथे सभासद मालक आहेत आणि आम्ही जे काही करतोय ते या सभासदांसाठी करतोय. आम्ही जे काही करतोय त्यातून मिळालेलं उत्पन्न चांगल्या कामासाठी खर्च करतोय. ही सामाजिक चळवळ सहकाराच्या माध्यमातून उभी राहिली पाहिजे. भारत हा असा देश आहे, 1904ला सहकाराचा कायदा इथे रुजू झाला, सहकाराचा कायदा लागू झाला. पण त्याच्या अगोदरपासून भारतामध्ये सहकाराची चळवळ सुरू झाली. मद्रासमध्ये ब्रिटिशांनी असं एखादं फायनान्शियल इन्स्टिट्यूट उभं करता येईल का की जिथे पैसेही त्यांचे असतील आणि कर्जही त्यातून देता येईल. शेतकऱ्यांनी ब्रिटिशांना कर्ज मागितलं होतं. हा आवाज फॅन्स शिकायला लागली आणि ही परिस्थिती बदलवण्यामध्ये सहकाराची मोठी उलाढाल आणि सहकारी विभागाचा मोठा वाटा होता. आजही ग्रामीण भागामध्ये तुम्हाला जर ही परिस्थिती बदलायची असेल तर सुदृढ समृद्ध अशा सहकारी संस्था असल्या पाहिजे. आपण राजकारणाचा उल्लेख केला, इथं सरपंच आहेत, गावामध्ये सोसायटी पण असेल, प्रत्येक गावामध्ये विविध कार्यकारी सोसायटी आहेत. महाराष्ट्रामध्ये 23,115 काहीतरी विविध कार्यकारी सोसायटी आहेत. त्यातल्या बहुतांशी विविध कार्यकारी सोसायट्या ह्या तोट्यात आहेत. त्याला आपण एक शब्द वापरतो, अनिष्ट तफावत. त्यातल्या त्यात आणखी निम्म्या सोसायट्या ह्या फक्त पिशवीतच आहेत. म्हणजे सोसायटी जर सापडायची असली तर पहिला सचिव सापडून आणावा लागतो. त्याला सचिव सापडला का त्याला पिशवी सापडावी लागते आणि मग त्या पिशवीतून संस्था बाहेर येते. खरं तर गाव पातळीवरची विविध कार्यकारी सोसायटी त्या गावाच्या आर्थिक विकासाचं केंद्रबिंदू ठरायला हवी होती. पण ती केवळ एक राजकीय पर्याय म्हणून त्या संस्थेकडे पाहायला गेलं. नावच काय, मल्टीपर्पज सोसायटी आहे ती. फक्त कर्ज घेणं